झी मराठी, चर्चाही होणारच. बाहुबली विद्यापीठाचे श्री दादा नाना भोकरे हायस्कूल कवटेसार इथं इयत्ता 10वी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी 14 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब पिरगोंडा पाटील, कोषाध्यक्ष श्री बाहुबली विद्यापीठ व चेअरमन शालेय समिती होते. विशेष उपस्थिती म्हणून दादासाहेब चौगोंडा पाटील, महामंत्री श्री बाहुबली विद्यापीठ व गोमटेश भरमू बेडगे, संचालक श्री बाहुबली विद्यापीठ हे उपस्थित होते. या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच पोपट भोकरे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरुदेव संमत भद्र महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. उपस्थित मान्यवरांचा परिचय एस पाटील सर, माजी मुख्याध्यापक, सन्मती विद्यालय तारदाळ यांनी करून दिले. अभयकुमार गाडवे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगितले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळेच्या अनमोल अशा मदतीमुळे मी घडलो. साधं घर असून सुद्धा मनापासून अभ्यास केल्यामुळे माझी प्रगती झाली. सर्वांनी शिक्षित व्हावं, कुटुंब सुधारावं असं ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी मेंटल स्ट्रेंथ वाढवावी, आरोग्य व तंदुरुस्ती महत्वाची आहे. योगासनं, प्राणायामावर भर द्यावा. मेंटली स्ट्रॉंग बनणं काळाची गरज आहे असं त्यांनी सांगितलं. विद्यालयामध्ये राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं. विद्यालयातील स्मार्ट बोर्डसाठी ₹1,11,000ची देणगी जाहीर केली. ज्योती किरण जोशी पुणे यांनी देखील विद्यालयात राबवत असलेल्या अनेक उपक्रमांसाठी रोख ₹10,000 तसेच पौर्णिमा राजेश गांधी पुणे यांनी 25,000 देणगी संस्थेस दिली. संस्थेचे महामंत्री DC पाटील यांनी बाहुबली विद्यापीठामध्ये लौकिक शिक्षणाबरोबरच नैतिकतेचं शिक्षण अगदी बालपणापासून दिलं जातं, त्यामुळे एक वेगळी पिढी या शिक्षण संस्थेच्या शाखातून घडते असं सांगितलं. विद्यालयाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त व परिश्रम यांना महत्त्व देऊन उज्ज्वल भवितव्य घडवावं असं मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ स्नेहल पाटील यांनी केलं. कार्यक्रमासाठी भौगोलिक विद्यापीठाचे सचिव वृषभनाथ मलिकवाडे, सहसचिव सुरेश चौगले, शालेय समिती सदस्य पोपट भोकरे, आप्पासाहेब तेरदाळे, विजय नांद्रेकर, मिलिंद गडकरी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतला. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार वर्धमान वाडकर यांनी मांडले. सूरज पाटील यांनी सूत्रसंचालन केलं. सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परे.